एकदा सांगतोय, अमोल मिटकरी ही काही अथॉरिटी नाहीये. अमोल मिटकरी आपला बोलायला लागतो सकाळी उठल्यावर, तशा प्रकारचा एक वक्ता आहे, प्रवक्ता आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तसा असेल तर प्रदेशाध्यक्ष किंवा अजितदादांनी सांगावं, मग आम्ही त्याला ठोकून ठोस उत्तर देऊ. मी परवाही म्हटलो की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे. कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत काही प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू. त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही. त्यांचे प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे जेव्हा भूमिका मांडतील त्यावेळेला त्या भूमिकेला महत्त्व येईल. अन्यथा अमोल मिटकरीचं बोलणं ही बोलाची कडी बोलाचा भात, दुर्लक्ष त्याच्याकडे करणं याच्या पलीकडे दुसरं नाही. तिन्ही पक्ष एकत्रितपणे आमचे वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. कुणी अशा प्रकारे लुस्टॉक करू नये असं पुन्हा एकदा माझं आव्हान असेल. देखील एक उमेदवार दिलेला आहे, भाजपचा देखील उमेदवार आहे, तर समोर महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार दिला आहे, याकडे कसं नाही. तसं पाहिलं तर 4 वेगवेगळे उमेदवार आहेत आणि अशा प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी असे उमेदवार उभे राहतात. परंतु आमच्यात त्यामुळं महायुतीत कुठलाही तणाव नाही. मैत्रीपूर्ण वातावरणात त्या ठिकाणी ही लढत होईल आणि जे शिक्षकांना किंवा पदवीधरांना योग्य वाटतं ते तो निर्णय करतील आणि त्याच्यामुळे दोन्ही उमेदवार आमचे निवडून येतील यावर आमचा विश्वास आहे. यापूर्वी जनसंघाचं वर्चस्व होतं, तर ती वेळ पुन्हा आली आणि त्याच्यामुळे RSSच्या मुशीत तयार झालेला एक कार्यकर्ता, स्वयंसेवक कार्यकर्ता किरण शेलारला आम्ही उमेदवार केलेला आहे. ते ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा कधी काळी जो भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला पदवीधर होता तो पुन्हा यावेळेला आम्ही खेचून आणू. तशा प्रकारचं वातावरण दिसतंय. आम्हाला विश्वास आहे आणि त्याच्यामुळे किरण शेलार हे प्रचंड मताधिक्यानं अनिल परब यांचा पराभव करून निवडून येतील. महायुतीसाठी प्रचंड उत्साहाचं वातावरण या निवडणुकीमध्ये दिसतंय आणि त्यामुळे पदवीधरांमधून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, तरुण भारतचे किरण शेलार हे प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील अशा प्रकारचा आत्मविश्वास आजच्या वातावरणातनं वाटतोय. त्याचबरोबर शिक्षकांमधला शिक्षक उमेदवार जो त्या ठिकाणी शिक्षकांसाठी गेली 25 वर्ष काम करतोय ते शिवनाथ दराडे हेही विजयी होतील. कारण बाकीचे शिक्षक नाहीत, एकमेव शिक्षक उमेदवार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये दोन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टी महायुतीचे पदवीधरांमधून किरण शेलार आणि त्या ठिकाणी शिवनाथ दराडे हे विजयी होतील अशा प्रकारचा हा आत्मविश्वास मला या ठिकाणी वाटतो. कारण सरकारच्या माध्यमातून पदवीधरांचे जे प्रश्न आहेत, शिक्षकांचे जे सारे प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारले आणि निश्चितपणे ती पार पाडू हाही विश्वास पदवीधर मतदारांना, शिक्षक मतदारांना देतो आणि आम्हाला पसंतीचा एक क्रमांक शेलार आणि दराडेंच्या समोर त्या ठिकाणी लिहून द्यावा अशा प्रकारचं नम्र आवाहन देखील करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.